चांदीचे दागिने आणि वस्तूंसाठी हुपरी ही जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच या शहराला चंदेरी नगरी म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी चांदीचे दागिने आणि वस्तू बनवण्यासाठी मागील 125 वर्षांची परंपरा आहे. फक्त हुपरीच नाही तर आसपासच्या गावातील बहुतांश लोकांच्या उपजीविकेचं चांदीकाम हेच साधन आहे. मात्र नेहमी झळाळणारी ही चांदी यंदाच्या दिवाळीत काळवंडली आहे. यावर्षी चांदीचा दर गगनाला भिडल्यानं या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो हातांचं काम मंदावलंय. हुपरी आणि परिसरात जवळपास 4,500 ते 5,000 छोटे मोठे चांदी व्यावसायिक आहेत, तर जवळपास 20 ते 25,000 कारागीर यामध्ये काम करतायत. हा व्यवसाय हस्तकलेवर आधारित आहे. एक पैंजण साधारण 30 ते 35 कारागिरांच्या हातातून जात असतं. यात महिलांची संख्यासुद्धा लक्षणीय आहे. फक्त पैंजणच नाही तर चेन, करदोरे, जोडवी, ब्रेसलेट, अंगठी, मासोळी, लहान मुलांचे वाळे, मनकटी असे अनेक दागिन्यांचे प्रकार इथं बनतात. यंदाचे दर गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट झाल्यानं मागील 2 ते 3 महिन्यांपासून चांदी व्यावसायिक आणि कारागीर यांना मंदीचा सामना करावा लागतोय. मागील 3 दशकातील प्रति किलो चांदी दराची आकडेवारी पाहिली तर 1995 साली 6,000 ते 7,000, 2004 ते 5 मध्ये 27,000 ते 28,000, 2014 ते 2015 मध्ये 43,000 ते 44,000 आणि 2025 मध्ये जवळपास 1,80,000 पोहोचली आहे. जोपर्यंत हा दर कमी होत नाही तोपर्यंत याला ऊर्जितावस्था प्राप्त होणार नाही, असं मत कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे महासचिव आणि हुपरी चांदीमाल उत्पादक संघाचे संचालक संजय पाटील यांनी व्यक्त केली आहे. चांदी व्यवसाय मालाला, दागिन्याला गिराईक नाही. भाव अचानक वाढल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या व्यवसायावरती आमच्या हुपरी परिसरामध्ये जवळपास 20-25 हजार स्त्री पुरुष कामगारांची संख्या अवलंबून आहे. एक दागिना बनवायचा झाला तर तो जवळपास 25 ते 30 कारागिरांच्याकडून बनवला गेला जातो आणि हे दागिने आमचे छोटे छोटे व्यावसायिक सगळे तयार करून घेऊन परपेटेत विक्री करण्यासाठी नेतात आणि त्यामुळं ह्या व्यवसायावरती एक मोठंच्या मोठं सगळं परिसर अवलंबून आहे. अचानक हे वर्षभरात हे जागतिक परिस्थिती पाहिल्यामुळे जो भाव वाढला त्यामुळे एकदम मंदीचं वातावरण तयार झालं. त्यामुळं पूर्णपणे व्यवसाय हा थांबलेला आहे. तर हा चांदी भाव कमी होऊन स्थिर झाल्याशिवाय ह्या व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त होणार नाही असं आम्हाला वाटते. या दरवाढीला जागतिक घडामोडीसोबत अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये आर्थिक अस्थिरता, गुंतवणुकीतील कमतरता, औद्योगिक क्षेत्रात चांदीची वाढलेली मागणी, यामध्ये सौर पॅनल, इलेक्ट्रिक वाहन, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आदींचा समावेश आहे. यासह वैद्यकीय वापर, आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रवृत्ती अशा घटकांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळं आता हुपरीसारख्या चंदेरी नगरीतील हस्तकला टिकवायची असेल आणि पुन्हा एकदा इथल्या दागिन्यांना पहिल्यासारखी झळाळी मिळवायची असेल तर याचे दर कमी होऊन स्थिर राहणं गरजेचं आहे. यासोबतच शासनाच्या धोरणात्मक उपाययोजनांची सुद्धा गरज आहे. वृत्तसंकलन विभागासह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.